डॉक्टर काय झाले नक्की भाऊसनी? ते बरे होतील ना व्हायच्यात ना? भीती वाटायला लागली. घाबरू नका. मोठा मानसिक धक्का बसल्यामुळं त्यांची ही अवस्था झाली. बाकी बरे आहेत ते. त्यांच्या मनावर कोणताही मानसिक ताण येणार नाही याची काळजी घ्या. या गोळ्या आहेत त्या त्यांना वेळेवर द्या. हे तुम्ही काळजी घ्या. ऐकलं का? डॉक्टरांनी काय सांगितलं ते? भावना मोठा मानसिक धक्का बसलाय आणि याचं कारण फक्त तुम्ही यायचा. मी आधीच सांगत होते ते मुजुमदार आहेत, मुजुमदार. शानी नाही आहेत ती माणसं. ते नाही सगळं जमिनी मिळवायसाठी करायला लागल्यात. खरं माझं कुणाला ऐकायचंच नव्हतं. आता पटलं ना कोण बरोबर होतं ते? दीपा जरा शांत बसतीस का? बसते काय? मी शांतच बसते. ह्यांना अजून 4 लपडी करायला सांगा आणि मी शांतच बसते. ह्यांनी काय जरी केलं ना, किती जरी घोळ घातले ना, तरी तुम्हाला यांच्या चुका दिसतच नाहीत. तुम्ही माझंच तोंड बंद करा. वेळेत जर तुम्ही ह्यांना 2 फटके दिले असते आणि मार्गावर आणला असतं ना, तर आज ही बोलायची वेळ झाली नसती. पण आता मी कुणाचं ऐकणार नाही आणि मला कुणी काय सुद्धा बोलायचं सुद्धा नाही. अगं काय हो? कुठल्या नात्याने तुम्ही इथं काळजी करत बसलाय? काय हक्क आहे तुमचा? दीपा जर शांत बस ग बाई. निदान भाऊंच्या तब्येतीचा विचार करून तरी शांत बस. कुणामुळे झाली भाऊंची अवस्था? यांच्यामुळे झाली भाऊंची ही अवस्था. एक नंबरची स्वार्थी पोरगी आहे ही. पाहिजे त्यावेळेस त्या पोराचा हात पकडला आणि निघून गेला. भाऊंबरोबर असं नातं तोडून. आणि जेव्हा स्वतःची चूक कळली तेव्हा सॉरी म्हणत परत आले. दीपे अगं गप्प बसा. आपलं आयुष्य म्हणजे काय खेळ वाटतं यांना? सावे धैर्यांचा कॉल कशासाठी करत असतील हे कॉल? आता फोन मध्ये काय बघत बसलायसा? काय झालं? कुणाचा फोन आहे? धैर्यांचा. धैर्य तर हे कशाला फोन करत असेल सावीला? अगं बाई नवऱ्याचा फोन आलाय. उचला बघा काय म्हणतात. उचला उचला.
बोला. हॅलो. हॅलो सावी नाईक, मला आत्ताच्या आत्ता अर्जंटमध्ये आपल्या माझ्या स्टुडिओमध्ये येऊन भेटा. वेळ करू नका, लय महत्वाचं काम आहे. एकट्याच आलात तर बरं होईल. काय झालं सावे? काय म्हटले? भेटायला बोलवले. आता कशाला भेटायचं याला? काय गरज नाही जायची. नाही नाही, असं करू नाही चालणार सावे. स्वतःहून फोन करून बोलवलंय म्हणजे काहीतरी महत्वाचं बोलायचं असणार त्यासनी. तू एकदा जा, बोल, बघ तरी त्यांचं म्हणणं काय आहे ते. एकदा डाव मोडल्यावर कसलं बोलणं आणि कसलं चर्चा आहे. हरलेला माणूस बोलून आल्यावर पण हरलेलाच राहणार आहे ना. नाही सावी, अगं धैर्याने तुझ्यासाठी काय काय केलंय, आपल्या घरासाठी काय काय केलंय ते जरा एकदा डोळ्यापुढे आण. आणि मला वचन दिलं त्यांनी, ते मला मुलासारखे आहेत म्हणून. ते असं नाही वागणार. आई, अगं ते सगळं खोटं होतं, नाटक होतं, सगळं डोग होतं त्यांचं. कसं कळत नाहीये तुला? ते काय पण असू दे, खरं माझं मन मानना झालंय. मला अजून पण असं वाटतंय की की धैर्य असं वागूच शकत नाही. अगं त्यांचा कदाचित नाईलाज झाला असेल किंवा त्यांच्या घरच्यांमुळे त्यांना असं वागायला भाग पाडलं जात असेल. आणि न जाणो त्यांनी आता तुला जे भेटायला बोलवलंय ते भेटून तेच सांगणार असतील ते. मग त्या व्हिडिओचं काय आहे? त्यावेळी ते स्वतःच्या मर्जीने इरा सोबत होते. त्यांच्यात आणि तिच्यामध्ये जे काही चालू होतं त्याचं काय? बरं तो व्हिडिओ जाऊ दे, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी त्या दोघांना एकत्र बघितले, त्याचं काय? सावे बाळा, अगं बरेचदा आपल्या डोळ्यांना जे दिसतं ना त्याच्या पुढे बरंच काही असते. आपण फक्त जे बघतो ना त्याच्यावरच विश्वास नाही ठेवायचा. अगं तू जाऊन ये जा. असं नको व्हायला की डाव मोडलाच नव्हता कधी. खरं या शेवटच्या न बोलण्यामुळे डाव मोडला. सगळं संपलं असं जरी वाटत असेल ना सावे, तरी ते खरंच संपलंय का हे तपासण्यासाठी एकदा बोलायला तर पाहिजे का नको? जा सावे जा, एकदा बोलून घे त्यांच्याशी, निदान माझ्यासाठी तरी जा.
देवी आई, सावी सोबत इतकं वाईट का घडतंय? प्लीज तिला या त्रासातून बाहेर काढ, प्लीज. नीता, ताई, ताई, ताई. ताई, कशा आहात तुम्ही? अनाव बघा ना, तुम्ही इथनं गेल्यापासून आपल्या घरात काय काय घडतंय. अगं मला कळल्यापासून माझाही जीव धाऱ्यावर नाही ग. खूप अपराधी वाटतंय नीता. सावी या घरात यावी म्हणून आपण किती मनापासून प्रार्थना करत होतो, तिची वाट बघत होतो, आणि आता असं वाटतंय ना की आपलीच खूप मोठी चूक झाली आहे. ते काय वाटायला आलंय ग त्या पोरीच्या, काय सहन करते सावी. ताई, ताई, मला असं वाटतंय सगळं नीट होणार आहे. होय, अनाव भाऊजी आता कुठेतरी गेलेत. म्हणजे मला वाटतंय ना ते सावीलाच भेटायला गेले असतील. म्हणजे भाऊजींना त्यांची चूक लक्षात आली आणि सावीची माफी मागून ते तिला परत आणायला गेले असतील. देवी आई, अवंतीताई जसं म्हणतात ना तसंच होऊ दे. सावी परत या घरात येऊ दे आणि भाऊजींनीच तिला घरात घेऊन येऊ दे. प्लीज देवी आई, प्लीज. मला माहित होतं धैर्य, तुम्ही नक्की भेटून माझ्याशी बोलणार म्हणून. ह्या पेपर्सवर सही पाहिजे मला तुझी. कसले पेपर्स? डिवोर्स पेपर्स. या पेपर्सवर तू सही कर आणि या ब्लँक चेकवर मी सही करतो. या चेकवरची रक्कम तुझी आणि सही केलेले हे पेपर्स माझे. डील क्लोज. डील क्लोज करायला तुमची क्लायंट नाही, बायको आहे मी. नात्यानं पण आणि कायद्यानं पण. हे तर आता येणारी वेळच ठरवल. या पेपर्सवर सही कर. हा चेक घे आणि निघ इथनं. काय करू या चेकचं? काही कर.
ब्लँक चेक आहे तो. हवं तर असं समज की तुमच्या त्या जमिनींची किंमत देतोय मी. खरं तर तुमच्या जमिनी फुकटात कधीच नको होत्या मला, अजूनही नको आहेत. या आधी सुद्धा त्या जमिनीची वाटेल ती किंमत द्यायला तयार होतो मी तुझ्या आजोबाला. पण तुझ्या अतिशहाणपणानं आणि तुझ्या आजोबाच्या माजानं मी हे जे काही वागलो ना ते वागायला मला भाग पाडलं. पण असो, मला जे हवं होतं ते मिळालं. मला वाटलं नव्हतं की तुम्ही मला यासाठी इथं बोलवाल. मला हा विषय ना आता कायमचा संपवायचा आहे. त्यामुळे या पेपर्सवर सही कर, हा चेक घे आणि निघून जा माझ्या आयुष्यातनं कायमची. आधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. नक्की कशा कशाची किंमत मोजणार आहात धैर्य मुजुमदार? त्या जमिनींची किंमत तुम्ही द्याल, पण बाकी गोष्टींची किंमत कशी मोजणार आहात? माझी जी फसवणूक झाली त्याची किंमत कुठे? तुम्ही माझ्या संग प्रेमाचं नाटक केलं होतं. खरं मी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. त्या प्रेमाची किंमत कशी द्याल? तुमच्यावर जो डोळे झाकून विश्वास ठेवला होता त्या विश्वासाची किंमत कुठे आहे? तुमच्या संग 7 जन्माचं नातं जोडलं होतं त्याची किंमत कुठे आहे? माझ्या आयुष्यासंग तुम्ही जो खेळ खेळला त्याची किंमत कशी द्याल? तुमच्यामुळे माझ्या आईवर, माझ्या भाऊंवर दुःखाचा जो डोंगर कोसळलाय त्याची किंमत कुठे आहे? आपल्यात जी 7 जन्माची गाठ जुळलेली ती तुम्ही अलगद तोडली. त्या जुळलेल्या गाठीची किंमत कुठे आहे धैर्य मुजुमदार? हा ब्लँक चेक देऊन तुम्ही त्या जमिनींची किंमत द्याल, पण धैर्य मुजुमदार तुम्ही एवढे श्रीमंत नाही झालात की तुम्ही माझ्या प्रेमाची किंमत करा. आपलं नातं, आपलं प्रेम हे सगळं तुमच्यासाठी खोटं असेल, पण हे सगळं मी मनापासून निभावलं होतं. आणि या सगळ्याची किंमत एक ना एक दिवस मी तुम्हाला मोजायला लावणारच. काय करशील तू? बोल की, काय करणार आहेस? माझी बायको म्हणून काही उरलंय आता तुझ्याकडे? मनात विश्वास आणि गळ्यात मंगळसूत्र असलेली बायको काय करू शकते हे कळलंच आता तुम्हाला. खेळ तुम्ही सुरू केला होता, पण संपवणार मी. ऑल द बेस्ट धैर्य मुजुमदार.
आई आला 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 तुझा लाडका पुत्र आला. मुजुमदारांचा ठाण्या वाघ, कर्तबगार पोरगा, धैर्य मुजुमदाराला. काय रे, असं एकदम असं गडबडीत निघून गेला होता की वाघासारखा. दिली का तिनं सही? अरे सांगी, सही दिली का तिनं? अरे बोलत, अरे बोल की. अर नेहमीप्रमाणे तुझी इज्जत काढली असेल का नाही तिनं? ए धैर्य सांग की रे. हा ए धैर्य, धैर्य बघितलंस का? त्या पोरीनं त्याला सही दिली नाही, तिच्यावर चिडायचं सोडून हा मला डोळे दाखवत निघालाय. आणि तुला ह्याचा अभिमान वाटतो? त्या पोरीनं खरंच सही दिली नसेल तर? नाही नाही, धैर्यचा तिच्यासोबत डिवोर्स नाही झाला तर दया काही गप्प बसणार नाही. ती पोरगी धैर्याच्या आयुष्यातून गेलीच पाहिजे. सावी आली नाही परत. कशी असेल ती? खरं तर खूप स्ट्रॉंग आहे ती, पण आता एवढं सगळं झाल्यावर काय झालं असेल तिचं? नाही नाही अवंती, तिच्याशी काही झालं तरी बोलायलाच पाहिजे. काय चुकलं ग माझं? का माझी अशी गत करून ठेवलीस तू? आता कुठल्या तोंडानं घरी जाऊ मी? लई मोठी चूक केली मी, लई मोठी चूक केली मी. माझ्यामुळं भाऊने त्यांचं सगळं गमावलंय. देवी आई, तूच आता काहीतरी मदत कर बघ प्लीज. तूच काहीतरी कर आणि या सगळ्यातून बाहेर काढ मला प्लीज. या सगळ्यातून बाहेर काढ. असं वाटतंय की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं, पण मी गेले तर मग भाऊंचं काय होईल? मी प्रेमात हरले म्हणून मला एवढा त्रास होतोय. भाऊंना किती त्रास होत असेल? मला त्यांना सावरण्याची शक्ती दे आई. धैर्याला मी जे काही बोलून आली ते सगळं खरं करून दाखवण्याची शक्ती दे. आजपासून माझ्यासाठी नाही तर माझ्या भाऊंची स्वप्न त्यांना परत करण्यासाठी आणि त्यांच्या गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी जगणार आहे. ताई, धैर्य भाऊजांनी सावीमध्ये काही बोलणं झालं असेल काय? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे सावी खरंच धैर्य भाऊजींना डिवोर्स देईल? नीता, खरं तर असं काही व्हावं अशी अजिबात इच्छा नाहीये. सावीची काळजी वाटते.
या अशा नालायक लोकांमध्ये तिने तरी किती काळ राहावं सांग. एवढी गोड मुलगी आहे, काय भोगावं लागतंय ग तिला. हो ना ताई, आपण तिला कॉल करूयात काय? हो चालेल. पण ताई करूयात, तेवढाच तिला पण आधार. काही गरज नाही, काही गरज नाही त्या आगाव पोरीसाठी काय करायची. लय काळजी वाटते तिची. काळजी करायला पुढे ये, पुढे ये, पुढे ये. लय काळजी वाटते त्या पोरीची. होय, जिच्यामुळं आपल्या घरातला पुरुष जेलमध्ये गेला, जिच्या थेरड्यानं आपल्या आईचा वारंवार अपमान केला, तिची काळजी वाटते का? तिची जर काळजी करायची असेल का नाही, तर तिच्यासारखं तुम्हाला पण घरातनं बाहेर हाकलतो. हाकलू का? होय, हाकलू का? थोबाड बंद ठेवायचं, थोबाड बंद ठेवायचं. आणि याच्या पुढं जर तिचं नाव जर काढलं ना या घरात, ताई काही माणसं तो ही खरंच नाही. माणसं तरी कसं म्हणावं? नाही, माणसं नाहीत, ही राक्षस आहेत, राक्षस. यासनी कधीच कुणाबद्दलच दयामाया वाटणार नाही काय? नाही, आपण दोघी गपचूप सहन करतोयच ना. पण सावी, या लोकांमुळे बिचारा सावीच्या आयुष्याची पण पूर्णपणे वाट लागली. अजून कशी आली नाही पोर? केतन, तू जरा फोन लावून बघ की तिला. आई तू नको काळजी करू, येतच असेल ती. अरे बघ की, एवढी रात्र झाली तरी अजून आली नाही, मग काळजी नाही वाटणार होय? बास करा तुमची काळजी. आली बघा लाडकी लेक. सावे, सावे, अगं किती वेळ लावलास? किती काळजी वाटत होती आम्हाला. काय झालं? धैर्य भेटले ना? सगळं नीट झालं ना? नीट? आई अगं सगळं संपलंय. तू किती आशेनं पाठवलेलंस मला, काहीतरी बोलणं होईल आणि सगळं नीट होईल म्हणून. खरं आता जे झाले ते जर तुला कळलं ना तर लई त्रास होईल ग तुला. सावे, बोल की. नाही, ते भेटच नाही झाली का आमची. म्हणजे म्हणजे धैर्य आलेच नाहीत तिथं. काय आले नाहीत म्हणजे? अगं मी खूप वेळ वाट बघत होते त्यांची, पण ते काय आलेच नाहीत. कदाचित काहीतरी अचानक काम आलं असेल त्यांना. जाऊ दे. भाऊ कसे आहेत?
नाही, मीच बघून येते. थांब. वत्स 2 मिनिटं थांबा. तुम्ही काय वाटेल ते उत्तर देशील आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवीन, असं कसं होईल? कुणाबरोबर खोटं बोलायला लागलायसा तुम्ही? ज्या माणसानं स्वतः तुम्हाला फोन करून भेटायला बोलवले तो आलाच नाही, असं कसं होईल? त्यामुळे जे झालंय ते खरं खरं बोला. धैर्य मुजुमदार तुम्हाला भेटायला आलेच नाही असं होऊच शकत नाही. आणि जर का ते खरंच भेटायला नाही ना आलेले तर मग त्यांनी तुम्हाला कॉल मेसेज काहीतरी करून सांगितलं असेल की ते येऊ शकत नाहीत म्हणून. आणा इकडे फोन तुमचा, बघू त्यांचा कॉल मेसेज आलाय का नाही. आणा इकडे फोन, आणा, मी बघते. रे दीपे तू पास कर. आल्या काय चौकशी करायला लागलीस एवढी? तिनं सांगितलं ना एकदा काय काळजी करू नका म्हणून. तुला काळजी करायची की नाही, तू भाऊंची काळजी कर. सकाळपासून त्यांच्या पोटात एक अन्नाचा कण नाही आहे, काय खाल्लेलं नाही. तू जा काहीतरी खायला कर त्यांच्यासाठी. का जा. नाही पण मला त्यांचा फोन बघायचाय, बघू दे की त्यांना खरंच फोन आलाय का नाही ते. आणा माझा फोन, द्या इकडं. अगं दीपे, मी एकदा फोन बघते. आणा. दीपे तुला सांगितलं ना, तू जा ना. अहो मला बघू दे की त्यांचा फोन. चल तू चल चल. अहो मला त्यांचा फोन, मला त्यांचा फोन बघायचा सांगितलं ना. प्लीज जरा आवाज खाली ठेवू. तब्येत काय भाऊची, तुझं काय चाललं? मला बघू दे त्यांचा एकदा जरा फोन. शांत हो. भाऊंना बघून येते. सावे इकडे ये. इकडे या आधी. बस बस आधी. सांग की सावे, काय झालं? काय म्हणाले धैर्य? आई अगं खरंच सांगते, मी भेटलोच नाही तर मग बोलणं कसलं होणार? सावे, आई हे भी तुझी. तू जगाला खोटं सांग, खरं मला नको. सांग की बाळा, काय म्हणाले?